हे जग खूपच वेगळ्या दिशेने गेलं आहे. काही लोक इच्छेमध्ये मग्न झालेले आहात, तर काही लोक काम वासनेमध्ये मग्न झालेले आहेत, तर काही लोक तर दिखाव्यामध्ये मग्न झालेले आहेत. सगळीकडे क्लेशच क्लेश पसरलेला आहे. आपण आपले जीवन कसे जगावे हे कोणालाच अजून समजले नाही. आणि हे असे जगत असतील तर यांना कधीच समजणार नाही की आपले जीवन कसे जगावे म्हणून. हे सारे माणसं एक दुसऱ्याला कमी समजतात, एक दुसऱ्यासोबत स्पर्धा करतात आणि एक दुसऱ्याला कमी समजण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात. हे सारे जण विसरले आहेत की आपण सारे मानवच आहोत आणि आपण सारे एक समानच आहोत. ह्या दिखाव्याच्या दुनियात फसल्यामुळे कोणालाही आपले जीवन जगता येत नाही. मीच श्रेष्ठ ठरलो पाहिजे म्हणून माणूस पैशाच्या आणि धनाच्या तसेच काही इच्छेच्या आगीमध्ये जळत आहे. आपले आयुष्य दुःखातच जगत आहेत. माझं एकच म्हणणं आहे, आपले जीवनाचे आपणच मालक आहोत. आपण ह्या जीवनाला चांगल्या दिशेला वळवले पाहिजे. आपल्या जीवनाला आपण सुखाच्या मार्गावर आणून ठेवले पाहिजे. सुखी जीवन जगण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे पंचशील मार्ग. ह्या पंचशील मार्ग आपल्या जीवनात आचरण करून आपण आपले जीवन सुखी जीवन जगू शकतो आणि जगतोच. हा पंचशील मार्ग सरळ आहे, थोडा सुरुवातीला तुम्हाला अवघड वाटेल, तसाच हा पंचशील मार्ग सुखदायक आणि फलदायक आहे. पहिले शील, पानाती पाता वेरमणी शिक्का पदं समादियामी. याचा अर्थ असा होतो की मी कोणत्याही प्राण्याची व पक्षाची तसेच कोणत्याही जीवाची हिंसा करणार नाही, म्हणजे हत्या करणार नाही. दुसरे शील, आदिन दाना वेरमणी शिक्का पदम समादियामी. याचा अर्थ असा होतो की मी चोरी करणार नाही आणि कोणाचेही धन संपत्ती मालमत्ता आपली समजून लुबाडणार नाही व त्यावरती हात गाजवणार नाही. तिसरे शील, कामे सुम्यचे चारा वेरमणी शिक्का पदं समादियामी. याचा अर्थ असा होतो की मी व्याभिविचार करणार नाही, म्हणजेच मी काम वासनेचा विचार करणार नाही. तसेच मी माझ्या पत्नीसोबतच शारीरिक संबंध ठेवीन आणि आणि जे काही दुसऱ्या स्त्री आहेत ते माझ्या माता भगिनीच आहेत असे मी समजेन. तसेच स्त्रियासाठी असं आहे की मी माझ्या पतीसोबतच संबंध ठेवीन, बाकी सारे इतर पुरुष व तरुण हे माझे भाऊ आणि बापच आहेत असं समजेन. चौथे शील, मुसावादा वेरमणी शिक्का पतंग समादियामी. मी खोटे बोलणार नाही व कोणालाही फसवणार नाही. पाचवे शील, सूरा वेरमज्य पमाद ठाणा वेरमणी शिक्का पदम समादियामी. मी कोणत्याही नशेली पदार्थाचे सेवन करणार नाही व कोणत्याही नशेले द्रव्याचे सेवन करणार नाही. हे आपले पंचशील मार्ग सुखी जीवन जगण्यासाठी आहे. हा मार्ग समस्त मनुष्यासाठी व सर्व प्राणी मात्रासाठी व पशुपक्षासाठी प्रत्येक जीवासाठी हितासाठी आहे. सगळ्याच्या हितासाठी हा मार्ग आहे. आता बरेच लोक असे म्हणतात की या सांसारिक जीवनामध्ये माझ्याकडून पंचशील पाळणं होत नाही, माझ्याकडून एकतरी शील चुकत आहे. मी तुमच्यासाठी रोज रोज तुम्हाला उपदेश देणार आहे. तुमचे पंचशील तुमचे शील मी पक्के बनवणार आहे. फक्त तुम्ही हे शील आचरण करावे, नियमित आचरण करावे आणि आपण आपलं जीवन सुखी बनवावे. या जगामध्ये दुःख आहे, या दुःखाचा नायनाट करायचा आहे व दुःख संपवून टाकायचं आहे. यासाठी हा
आपण उपदेश चालू केले आहेत. इथंच बोलून माझे 2 शब्द मी संपवतो, बोलणं संपवतो. साधू, साधू, साधू.